तर काय म्हणता पुट्टू, आज पण आपल्याला जायचं होतं, नंतर सांगतो. तर पहिले गेलो गावात जायसाठी, कारण की केतनले घेऊन जायचं होतं आपल्याला कबड्डी पासाठी. तर निघलो मस्तपैकी घेऊन केतनले कबड्डी पासाठी. केतन म्हणे पहिले आपण टाकून देऊ म्हणे गाडी, म्हणे पेट्रोल, म्हणे गाडीले बड्या पेट्रोल देऊन दिलं ना आम्ही निघलो मस्तपैकी ज्या गावाला कबड्डी होते तिथं जायसाठी. तर तिथं गेलो तर आपल्याला तिथं मामाने आपला जयभाऊ भेटला, मग मागून वैभव आणि आपल्याला तिथं पार्थ भेटला. पार्थसोबत बोलून घेतलं, त्याला घेतलो, सर्वांना घेतलो, निघलो मस्तपैकी कबड्डी पासाठी. तर तिथं गेलो, कबड्डी मुलीची चालू होती. तर काय ताई एक रेड मारीने आउट होऊन गेली, मग दुसरी पण ताई रेड मारायला गेली, ते पण आउट होऊन गेली. नंतर काही वेळानं कबड्डीचे सामने थांबून गेले, कारण की त्यांनी घेतलं जेवण करायसाठी. मग खो खो चालू झालं, म्हणून आम्ही खो खो पाहासाठी गेलो. तिथं मुलीची खो खो चालू झाली, तर आपल्या डोक्याच्या वरतून आपल्याला समजलं नाही, पण लाल कलरची टीम जिंकून गेली. त्याला कॉंग्रॅच्युलेशन करून दिलं, दुरूनच बोंबलो. मग त्याची कबड्डीची इकडे पोटे तयारी करत होते. मग इकडे आपले काही मित्र आपल्या जवळून जात होते. मग त्याच्यातला एक मित्र म्हणून, दादा मी तुला फॉलो करू ना, म्हणे. अरे ठीक, धन्यवाद म्हणलो त्याला. तो मित्र बहुत खुश होऊन गेला आणि हसायला लागला आपल्याकडे पाहून. त्याला म्हणलं तू पण आता छान छान कबड्डी खेळ म्हणलो. हो म्हणला. आणि इकडे मग कबड्डीच्या ग्राउंडच्या साईडनं पब्लिक जमा होणं चालू झाली, कारण की तिथे मॅच चालू होणार होती. आणि तिथं मॅच चालू झाली तर तिकडे मस्त पोटे आदरत जाय उचलत जाय. मग मड्या वाटे त्याची कबड्डी पाहून, कबड्डी आपल्या डोक्यात दसते म्हणून. मग इकडे पब्लिक पण बहुत जमा झाली. मग लालवाली कबड्डी का कोणती काय जितून गेली. मग आम्ही निघलो वापिस गावले जासाठी, कारण की आपण तेवढं लक्ष नाही कबड्डीकडे. मग गावले जासाठी निघलो, केतन समोर केतनच्या मागे मी. मग गाडी काढली ना, मी चालवत निघलो मस्तपैकी गावाला जासाठी. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.